हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे करडईची पातळ भाजी. करडईची पातळ भाजी बनवण्यासाठी हे बघा करडईची भाजी आणलेली आहे आणि आपण आता ती चिरून स्वच्छ धुवून घेऊया आणि शिजायला घालूया. नंतर फोडणी कशी मारायची मी ती दाखवेन. तर करडईची पातळ भाजी ना खूप चवीला छान लागते. थोडीशी डाळ घालू शकता तुम्ही, डाळ घालून करायची किंवा न डाळ घालता केली तरी चालेल. तर आता आपण निवडून घेऊया आणि ही बारीक कापून घेणार आहोत. हे बघा इकडे मी भाजी कापून घेतलेली आहे. आता मी 2 पाण्याने स्वच्छ धुणार आणि आपण पालक भाजी, पातळ पालक भाजी कशी करतो ना तशी शिजवून घेणार आहोत. तर आता आपण भाजी धुवून घेऊया. भाजी मी शिजायला टाकलेली आहे आणि शिजवताना मी त्याच्यामध्ये 1 वाटीभर तुरीची डाळ घातलेली आहे. तुम्हाला आवडते ती डाळ घालू शकता, कारण पातळ भाजी बनवत असू ना तेव्हा डाळ घालणं गरजेचं आहे. तर आपण आता हे मऊ शिजवून घेणार आहोत. इकडे भाजी मी शिजवून घेतलेली आहे. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलं आहे. आता आपण फोडणी मारूया. फोडणीसाठी मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा आपण हिंग घालणार आहोत. जिरा मोहरी तळून झालंय. आता घालूया आपण लसूण. लसूण मी 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत साईजवरती. बघा आपण लसूण थोडासा जास्त घालायचा, भाजी त्यामुळे छान लागते. आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. मी छोट्या चमचाने घेते कारण एकच चमचा वापरलाय ना. 1 मोठा चमचा आपल्याला कूट लागणार आहे. तर आपण 1 मोठा चमचा कूट घालून घेणार आहोत. आपण मिरचीचा ठेचा घालूया. मिरची घातली तरी चालेल, पण हा ठेचा माझ्याकडे असतो मग मी प्रत्येक भाजीला हा ठेचाच वापरते. हळद घालूया. आता घालूया करडईची भाजी आणि डाळ. याची खूप पातळ भाजी पण करतात आणि सुकी भाजी पण करतात. भाजी शिजवून पिळून घेऊन त्याची सुकी भाजी बनवतात. तर मी जास्त पातळही नाही आणि जास्त सुकी नाही, थोडीशी मधली भाजी बनवणार आहे. आता घालते मी चवीपुरतं मीठ. ही भाजी ना करडईची आत्ता सीझन नाही आहे तरी मला मिळाली. शक्यतो ही दिवाळीच्या वेळेसच मिळते, पण आत्ता कसं शेतकरी कधीही भाज्या करतात त्यामुळं मला काल ही भाजी मिळाली. आणि या भाजीमध्ये ना फायबर असतात. तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या पोट साफ होत नसेल तर पोट साफ होतं. तर नक्की ही भाजी खा. लोक जास्त करडईच्या भाजीला खायला मागत नाहीत, बऱ्याच जणांना आवडत नाही, पण या पद्धतीनं बनवलात ना तर 100% आवडणार. नक्की बनवा. तर वरून मी थोडीशी धना आणि जिरा पावडर घातलेली आहे. छान हलवून घेऊया आणि 1 उकळी काढली की झाली आपली करडईची पातळ भाजी तयार. चवीला भाकरीसोबत अप्रतिम लागते. नक्की बनवा.